अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम। अध्याय 4। श्री गणेशाय नमः। श्रीकृष्ण धर्मराजाला म्हणाला, मी तुम्हाला पूर्वीचा इतिहास सांगतो। ही पांचाली जी तुमची पत्नी आहे, पूर्वजन्मी मेधावी नावाच्या ब्राह्मणाची कन्या होती। तिच्या जन्माच्या वेळी तिची माता मरण पावली। पित्याने तिचे पालन पोषण केले। तिला त्याने पुष्कळ विद्या शिकवून चतुर केले। ती वयात आल्यावर इतर स्त्रियांची लग्ने झालेली पाहून आपलेही लग्न व्हावे असे तिला फार वाटू लागले। मेधावी पुष्कळ दिवस वर संशोधनासाठी हिंडला, पण कोठेही जुळले नाही। तो खूप थकला व एके दिवशी अशक्तपणामुळे मूर्छित पडला व मरण पावला। मरताना त्याने विष्णूचे स्मरण केल्यामुळे तो वैकुंठात गेला। मुलीने इकडे रडून रडून विलाप केला। तिचे रडणे ऐकून आसपासचे कित्येक लोक तिची करुणा येऊन तेथे करू लागले व सर्वांनी मिळून तिचे सांत्वन केले व मेधावीच्या प्रेताचे दहन केले। मुलगी एकटीच राहू लागली। काही दिवसांनी तेथे दुर्वास मुनी आले। धर्मा, ह्या दुर्वासांनीच कुंतीला म्हणजेच तुझ्या मातेला देवांना आवाहन करण्याचे मंत्र दिले होते। हे फार ज्ञानी व शीघ्रकोपीही आहेत आणि ते दीर्घायुषी पण आहेत। माझ्या बाबतीत त्यांची एक कथा सांगतो। ते माझ्याकडे आले आणि मला व रुक्मिणीला त्यांनी घोड्यांप्रमाणे रथाला जोडले आणि ते रथात बसले व आम्हाला रथ ओढावयाची आज्ञा केली। आम्ही रथ ओढू लागलो। रुक्मिणीला खूप तहान लागली, तेव्हा तिची दया येऊन मी माझ्या पायाने भूमीला दाब दिला व गंगा उत्पन्न केली। रुक्मिणीच्या तोंडामध्ये गंगेची धार पडली। त्याचाच राग दुर्वासांना आला आणि त्यांनी आम्हाला शाप दिला, माझी मर्यादा राखली नाहीस, पत्नीचे लाड करतोस, तुझा व पत्नीचा घोर वियोग होईल। हे दुर्वास मुनी त्या कन्येच्या घरी आले। तिने त्यांचा पाहुणचार केला, आपली ओळख सांगितली व त्यांनी म्हटले, मेधावी ऋषी धार्मिक व तू त्यांची कन्या ज्ञानी व व्रतस्थ आहेस। कैलासाहून बद्रिकाश्रमात जाताना तुला भेटून जावे म्हणून आलो, तुझे कल्याण असो। तेव्हा ती कन्या म्हणाली, आपल्या आगमनाने व दर्शनाने माझे हितच होणार यात शंकाच नाही, पण माझे लग्न होत नाही म्हणून मी फार दुःखात आहे। मला जगावेसे वाटतच नाही। माझे दुःख दूर करता येईल का? आपण माझ्यावर कृपा कराल का? मला उत्तम वर मिळावा म्हणून मी काय करू? असे बोलून मी उदासपणे स्वस्थ राहिली। अधिक महिन्यानिमित्त आम्ही तुमच्यासमोर रोज एक अध्याय तर सादर करत आहोतच, त्याचबरोबर विष्णूच्या संदर्भात असलेले सगळे स्तोत्र पण आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत। विष्णू नामावली, कृष्ण नामावली, लक्ष्मी नामावली असे सगळे आम्ही तुमच्यासमोर या अधिक मासानिमित्त सादर करणार आहोतच। आता या अधिक मासाला मी सांगितल्याप्रमाणे अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हटला जातो, मलमास म्हटला जातो, म्हणजेच मलिन मासही म्हटला जातो, धोंडा मास पण म्हटला जातो। मलिन मास म्हणजे काय तर आपण पाहिलंच, पण धोंडा मास म्हणजे काय? तर आपले हे जे 12 महिने आहेत, एका रांगेत आपले जात असताना मध्येच एखादा महिना मध्येच येऊन ठपकणे म्हणजे दोंडा आल्यासारखा, म्हणून त्याला धोंडा मास असं एक ह्या अर्थाने ह्याला धोंडा मास असं म्हटलं जातं। आणि पूर्वीच्या काळी कसं असायचं की पूर्वीची लोक किंवा काही पिढ्यापूर्वीची लोक जी काही सणवारी येत होते, जे काही व्रतवैकल्य असायची, प्रत्येक सणावाराची प्रत्येक तिथीने येणाऱ्या ज्याची काही आपल्या तिथ्याप्रमाणे जे काही सणवार येत होते त्यामध्ये
प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी व्रतवैकल्य किंवा धर्माचरण किंवा व्रताचरण असं असायचंच. मग ते कुठल्याही निमित्ताने काय येऊ दे, पण आपल्याकडील लोक ही सगळी व्रत वैकल्य उपास तपास जप तप करायची, त्यामुळे त्यांना ती संधी मिळायची. तर का तर आपण दिवसभरात केलेल्या किंवा आपल्याकडनं कधीच कळत न कळत जर काही चुका झाल्या असतील तर त्याला क्षमा मिळावी म्हणून ह्या सगळ्या निसर्गानेच एक आपल्याला संधी मिळवून दिलेली असते की कुठल्या ना कुठल्या तरी सणानिमित्ताने आपण आपल्याकडून हे पुण्यकर्म करून घेतली जातात, ज्याच्यामुळं आपण काही आपल्याकडनं काही चूकभूल झाली असेल तर त्याला आपल्याला या निसर्ग माफ करतो. ह्याच्यासाठी सुद्धा कदाचित ह्या सगळ्या सणावारांची किंवा या सगळ्या धर्माचरांची किंवा ह्या व्रतांची पण निर्मिती झालेली असावी. हल्ली तर आपण पाहतोच की त्वचेचं क्लिन्झिंग करायचं असेल तर अनेक प्रकारच्या क्रीम्स ह्या आपल्या बाजारामध्ये उपलब्ध असतात. बॉडी क्लिन्झिंग करायचं असेल तर आयुर्वेदिक पंचकर्म आहेत किंवा तत्सम अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण बॉडी क्लिन्झिंग करू शकतो. पण आपल्याकडं कसं आहे की सणावारानिमित्त अशी काही आपल्याकडे सण आहेत की त्या सणाला आपण उपास करतो किंवा आहारामध्ये बदल करतो किंवा विशिष्ट प्रकारचाच आहार आपण त्या काळामध्ये खातो. म्हणजे हे काय होतं तर हे बॉडी क्लिन्झिंग होतं. हे बॉडी क्लिन्झिंग झालं. परत आपल्याकडे काही अशी काही सणवार आहेत की त्याच्यामध्ये आपण व्रतवैकल्य करतो, नियमाचरण करतो, व्रताचरण करतो, पुण्यकर्म करतो. ह्याच्यामुळं काय होतं तर आपल्या ह्याच्यामुळे स्पिरिच्युअल क्लिन्झिंग होतं. आणि मौन व्रत धारण करणं, स्तोत्र मंत्र म्हणणं, एकसारखा जप करत राहणं, ह्याच्यामुळं काय होतं तर सायकोलॉजिकल क्लिन्झिंग होतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचं मन आणि आहार ह्यांची जर योग्य प्रकारे जर सांगड घालून ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या जीवनामध्ये खूप सकारात्मक बदल आपल्याला पाहावयास मिळतो. आणि ह्या दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्याच्या निमित्ताने काया वाचा मन ह्या सगळ्यांचं आपण शुद्धीकरण करून घेऊया, पुण्यकर्म करून, दानकर्म करून. म्हणजेच काय तर आपलं क्लिन्झिंग करून घेऊ या अधिक मासानिमित्त. त्या त्या काळामध्ये ते सणवार येतात, त्या त्या काळाशी सुसंगत अशीच व्रतवैकल्य असतात. म्हणजे एखादा महिना जर काही सणाचा असेल तर त्या काळामध्ये त्या पद्धतीचीच त्या काळाला सुसंगत अशीच व्रतवैकल्य येतात. अधिक महिन्यामध्ये पण येणारी त्या काळाला सुसंगत अशी व्रतवैकल्य येतात. आणि ही सुसंगत असणारी व्रतवैकल्याचंच आपण त्याच्या सुसंगतपणा, त्या काळामध्ये येणाऱ्या सुसंगतपणा आणि आपल्याला झेपेल एवढंच आणि आपण कुठं राहतो त्या स्थानिक परिस्थितीशी अनुसरून ह्या सगळ्या गोष्टींचा मेळ घालून आपण या काळामध्ये पुण्यकर्म करू शकतो, दानकर्म करू शकतो. आणि ह्या काळामध्ये विष्णूला, अधिक महिन्यामध्ये विष्णूला खूप महत्त्व असल्यामुळे अनेक गोष्टी या काळामध्ये अधिक महिन्यामध्ये करतात. म्हणजे अशा पद्धती काही गोष्टी अशा करतात. काही ठिकाणी कसं आहे की ज्या अधिक महिन्यामध्ये ज्या काही उपासना केल्या जातात की बऱ्याच ठिकाणी त्याच्यामध्ये खूप बदल आहे, खूप फरक आहे. काही ठिकाणी अशा पद्धतीने, काही ठिकाणी अशा पद्धतीने करतात. पण सर्वसाधारणपणे विष्णूसाठी ह्या गोष्टी केल्या जातात की अधिक महिन्यामध्ये कमीत कमी असं करावं की 24 तासातनं एक ठराविक वेळ तरी का होईना मौनव्रत धारण करावं, जे कुणाशीच बोलू नये. हे पण करू शकतो आपण. त्याच्यानंतर रोज विष्णूला एकाच प्रकारची 33 फुलं आपण वाहू शकतो. रोज कुठल्या तरी एका देवळामध्ये ठराविक वेळेसच दर्शनाला जावं, हे पण करू शकतो. त्याच्यामध्ये तेलवात लावू शकतो. परत तांबूल, विडा, धान्य, फळं हे पण दान करू शकतो आपण ह्या काळामध्ये. आणि हा काळ कसा आहे तर विष्णूचाच आहे, त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम म्हणायला, वाचायला, ऐकायला खूप महत्त्व आहे. विष्णू सुक्त वाचण्यासाठी फार अतिशय म्हणजे आपल्या आयुष्यावरती खूप चांगला प्रभाव टाकणार असं हे विष्णू सुक्त आहे. विष्णू सुक्तसुद्धा या काळात म्हटलं जातं. आणि भगवद्गीतेमधील 15वा अध्यायसुद्धा रोज वाचावा, कारण या 15वा अध्यायामध्ये जगाचा पालनकर्ता म्हणजे कोण भगवान विष्णूंनी श्रेष्ठतेबद्दल, संसाराबद्दल आणि आपल्या वर्तणुकीबद्दल मार्गदर्शन खूप योग्य रीतीने त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि या अध्यायाला पुरुषोत्तम योग असं सुद्धा म्हटलेलं आहे. अधिक मासानिमित्त श्रीसूक्त. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हरि ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह
ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवीरजूषतां कांसोऽस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपवये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां ऋणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मां देवसखा कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात् गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपवये श्रियं मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनामरूपमन्नस्य मयि श्रीश्रयतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपस्रजन्तु स्निग्धानि चिकली तव समे गृहे निचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां यक्कर्णीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम् आवह आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम् आवह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दासोश्वान विन्देयं पुरुषानहम् यः शुचि प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहं सूक्तं पञ्चदशर्चञ्च श्रीकामः सततं जपेत् पद्मानने पद्म ऊरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसि पद्माक्षी येन सौख्यं लभाम्यहम् अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे लभतां देवी सर्वकामाश्च देहि मे पद्मानने पद्मवी पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्वम् पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्त्यश्वादी गवेरथं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनम् अग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः धनम् इन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनम् अस्तु मे वैनतेय सोमं पिबतु रुद्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसीद मह्यम् विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यम् आविधात् शोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ओम शांति शांति शांती। उद्या आपण पाहणार आहोत अध्याय 5 आणि अधिक मासानिमित्त श्री पुरुष सूक्त। नमस्कार।
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे।